शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय गाळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कपाशी पिकातील लाल्या रोग नियंत्रण कसा करायचा, हा रोग कशामुळे येतो, याची सुरुवातीची लक्षणे काय आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात आपण जर पाने लाल होण्याची प्रक्रिया जर बघितली तर सुरुवातीला आपल्याला कापूस पिकातील पाने पिवळी पडलेली त्या ठिकाणी दिसतात आणि नंतर पानातील शिरांमधील कडा त्या ठिकाणी लाल झालेले दिसतात आणि मग सगळे पान लाल झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि नंतर पूर्ण पान लाल झाल्यानंतर पान वाळून गळून जाते। अशा प्रकारे हा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकात दिसून येतो। एकदा का पान लाल झाले की ते पुन्हा हिरवे त्या ठिकाणी होणे शक्य नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर वेळेवर उपाययोजना केल्या तर कदाचित ते हिरवे देखील त्या ठिकाणी होऊ शकते। हा लाल्या रोग नेमका येतो कशामुळे हे आपण बघू। पहिले कारण जर आपण बघितले तर ते म्हणजे आपले शेतकरी बांधव काय करतात, क्षमता जास्त असलेल्या वाणाची लागवड हलक्या जमिनीत त्या ठिकाणी करतात। असे केल्याने आपल्या झाडांच्या पानांना पाहिजे तशी अन्नद्रव्य मुळापासून भेटत नाही, त्यामुळे पाने लाल त्या ठिकाणी होतात। तसेच लाल्या रोग त्या ठिकाणी येतो। तसेच जर तुम्ही पाणथळ किंवा चिबड्या जमिनीत जर कापूस पिकाची लागवड केली तरी देखील तेथे अन्नद्रव्य शोषण करण्यास अडथळा निर्माण होतो। कापूस पिकाची पाने लाल पडू शकतात। तसेच हवामानातील जे काही बदल असतील, जसे ढगाळ वातावरण असेल किंवा सतत पाऊस असेल, या कारणांमुळे देखील आपल्या कपाशीतील जे पाने आहेत हे लाल पडू शकतात। तसेच सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या कापूस पिकातील रस शोषक कीड। कारण आपल्या कापूस पिकात जर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झाला तर रस शोषक कीड आपल्याला कापूस पिकातील पानांमधील रस शोषण करून कापूस पिकात अन्नद्रव्यांची कमतरता त्या ठिकाणी निर्माण करते। अन्नद्रव्याची कमतरतेमुळे देखील पाने त्या ठिकाणी लाल पडू शकतात। याच्या नियंत्रणासाठी आपल्याला नत्राची कमतरता भागवण्यासाठी पाते लागता वेळेस 1261 चे विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे। तसेच कापूस लागवडीपूर्वी माती परीक्षण करायचे आहे। माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला कळेल की आपल्याला नेमके कोणते खत व्यवस्थापन आपल्या कापूस पिकात करायचे। तसेच शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो प्रति एकर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहे। तसेच फुले आणि बोंड अवस्थेत मॅग्नेशियमची फवारणी देखील तुम्ही करू शकता। मॅग्नेशियमची फवारणी करत असताना तुम्हाला 50 ग्रॅम प्रतिपंप घेऊन याची फवारणी करायची आहे। तसेच तुम्हाला रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी बायर या कंपनीचे सोलोमन या कीटकनाशकाची फवारणी देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। सोलोमनचा वापर करत असताना तुम्हाला 15 मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, बायरचे कॉम्प्युटर तुम्ही घेऊ शकता। कॉम्प्युटर वापरत असताना तुम्हाला 10 मिली प्रतिपंप घेऊन त्याची फवारणी करायची आहे। किंवा बेस्ट लाईफ ॲग्रोचे रॉनफेन हे कीटकनाशक देखील बेस्ट कीटकनाशक आहे, हे देखील तुम्ही 25 मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता। किंवा PI या कंपनीचे डायनॉस हे कीटकनाशक देखील तुम्ही 25 ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, UPL या कंपनीचे लान्सरगोड 30 ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता। किंवा घरडा केमिकलचे पोलिस हे कीटकनाशक देखील तुम्ही फवारू शकता। याचे प्रमाण तुम्हाला 6 ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या व्यतिरिक्त बाजारपेठेतील इतर कोणत्याही रस शोषक कीड नियंत्रण करणारे कीटकनाशक त्या ठिकाणी फवारू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।